हाय. मी फार देवभोळी नाही आहे, पण परमेश्वराच्या अस्तित्वावर मला पूर्ण विश्वास आहे. म्हणजे अगदी इथपर्यंत की तुकाराम महाराजांना घेण्यासाठी पुष्पक विमानातनं परमेश्वर स्वतः आले होते, या गोष्टीवर माझा आजही पूर्ण विश्वास आहे. तर फार वर्षांपूर्वी मला माझ्या वडिलांनी गोष्ट सांगितली होती की नारद मुनी हे श्री ब्रह्माचे पुत्र असूनही ते कायम नारायण नारायण हे नामस्मरण करत असतात. ते नारायणाचे परमभक्त आहेत. तर नारायण हे जेव्हा त्यांना सांगतात की पृथ्वीवरचा एक शेतकरी आहे जो माझा परमभक्त आहे, तर हे ऐकल्यावरती नारद मुनींना थोडं वाईट वाटतं. ते म्हणतात की कायम तुमचं नामस्मरण मी करत असतो, माझ्या मुखात कायम तुमचंच नाव आहे, तर तो पृथ्वीवरचा क्षुल्लक शेतकरी तुमचा परमभक्त कसा होऊ शकतो? तर नारायण त्यांना एक टास्क देतात की एक पात्र पूर्णपणे काठोकाठ भरलेले घेऊन पृथ्वी प्रदक्षिणा करायची, एवढंच. नारद मुनी त्यांनी हे कार्य सक्सेसफुली पार पाडलं आणि परमेश्वराकडे गेले. तेव्हा परमेश्वराने विचारलं की पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना तू माझं नाव किती वेळा घेतलास? तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपण ते पात्र घेऊन प्रदक्षिणा घेण्यात इतके मग्न होऊन गेलो होतो की आपण परमेश्वर नामस्मरण हे केलंच नाही. तेव्हा परमेश्वर त्याला सांगतात की पृथ्वीवरचा जो शेतकरी आहे त्यालाही अनेक कामं आहेत, ती सगळी पार पाडत असताना सुद्धा तो माझं नामस्मरण करतो. त्याला जमेल तसं त्याच्या दिनचर्येमध्ये तो माझी पूजा अर्चना करतो, त्यामुळे माझा तो परमभक्त आहे. हे सांगितल्यावरती नारद मुनींना त्यांचं म्हणणं पटतं. मला असं वाटतं की ना, आपण जे काही थोडंसं देवाचं नामस्मरण करतो ना, तेही त्या देवापर्यंत पोहोचतं. कारण की बऱ्याचदा ना, मी खूप मोठ्या प्रॉब्लेम्समध्ये आलेली असली ना, की अचानक कोणतरी माणसं येऊन, जी अनोळखी असतात, ती येऊन माझी मदत करून जातात. तर ती वेळ टळून गेल्यावरती मला असं बऱ्याचदा वाटतं की ती व्यक्ती जी मला मदत करून गेली ती काही देवाच्या रूपातच आली होती का, किंवा बहुतेक देवाचं देवदूत होऊन आली होती का, असं मला बऱ्याचदा जाणवतं. तर असे काही अनुभव माझ्या आयुष्यात आहेत. तर तुमच्याकडेही असे काही अनुभव असेल तर मला मेसेज करून नक्की सांगा. बाय.